मागील जवळपास 20 वर्षापासून मी या मौदा शहरामध्ये उपसरपंचापासून तर उपनगराध्यक्ष पद या मौदा शहरामध्ये मी चालवलेला आहे नगरपंचायतच्या माध्यमातून। मागील काही 15 दिवसापासून मौदा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या मौद्यामध्ये 4 लोकांनी उमेदवारी मागितली। त्यामध्ये 5वा उमेदवार हा प्रसन्न राजा तिडके, ज्यांना आम्ही तालुक्याच्या आणि विधानसभेचा नेता समजतो। त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हा पद काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेला आहे आणि ही सर्वात खालची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये गाव लेवलचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या इलेक्शन लढण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि भागीदारी असते। त्या लेवलच्या व्यक्तीचा हक्क असतो तो जो मौदा शहरासाठी पक्षासाठी जो रात्रंदिवस मेहनत करतो, एक व्यक्तींना एक कार्यकर्त्याला जोडतो, आपल्या पक्षाच्या पदरामध्ये वोट खेचून आणतो, अशा कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे। आणि अशा निवडणुकीमध्ये अगर एवढा मोठा माणूस ज्याला आम्ही नेता, आपल्या तालुक्यातला नेता समजतो, अशा व्यक्तीनं जर का नगरपंचायतची निवडणूक लढत असेल तर या मौद्यातच नाही तर अख्ख्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नुकसान होईल। राजा तिडकेला विरोध आहे का तुमचा? माझ्या राजा तिडकेला विरोध नाही, माझा विरोध आहे या गोष्टीला की त्यांची ही लेवल नाही। त्यांनी विधानसभा समोर लढवावी। येणाऱ्या काळामध्ये कामठी विधानसभेमधून आमचा मौदा तालुका वेगळा होणार आहे, डिलिमिटेशन होणार आहे। त्यामध्ये कुही आणि मौदा विधानसभा होणार आहे। त्या विधानसभेमध्ये प्रसन्न राजाभाऊ तिडकेंनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात यावी आणि विधानसभेच्या ते नेता आहेत। आम्ही त्या विधानसभेमध्ये प्रसन्न राजाभाऊ तिडके यांना रात्रंदिवस मेहनत करून निवडून आणायचे आम्ही संपूर्ण कार्यकर्ता आणि मौदा शहराकडून माझ्याकडून मी त्यांच्यासाठी ग्वाही देतो। मी पक्षासोबत जुळलो जवळपास माझ्या मोठ्या वडिलापासून आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत। 2007 पासून अगोदर सांगितलं की मी राजकारणात सक्रिय आहो, पदावर आहो। नगरपंचायतशी माझ्यावालं नातं आहे आणि मी पक्षाच्या कोणताही पद मी घेतलेला नाही आणि पक्षाला कधी मागितलं नाही। मी जे काही आहो 7 वर्षापासून खाली आहो, पण मी पक्षाला हे नाही म्हटलं की मला एखादी मौदा शहराचा अध्यक्ष बनवा किंवा तालुक्याच्या अध्यक्ष बनवा। या विषयावर मी एवढाच बोलील, माझ्या 100 नाही तर 101% माझा विश्वास आहे माझ्या पक्षावर, माझ्या नेत्यावर, माननीय सुनील बाबू केदार साहेब, मुळक साहेब, बर्वे साहेब, आणि पक्षावर माझा खूप विश्वास आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर का पक्षाने मला कुठं डावललं तर होऊ शकते वेळेवर मी तोही निर्णय घेण्यात इच्छुक राहू शकतो। राजा तिडकेला अगर तिकीट मिळाली तर मौद्यामध्ये बंडखोरी होण्याचे चान्सेस आहे, याला नाकारता येत नाही। कारण गाव लेवलच्या इलेक्शन आहे। या गाव लेवलमध्ये आम्ही राजाभाऊ प्रसन्नभाऊ तिडके सोबत आम्ही 4 लोकांनी उमेदवारी मागितली आहे। 5 लोक आहोत, त्यांना अगर का उमेदवारी मिळाली गाव लेवलवरती 4 लोकांपैकी कुणीतरी बंडखोरी करेल आणि त्यामध्ये मी सुद्धा राहू शकतो। पक्षानं अगर योग्य निर्णय आणि योग्य व्यक्तीला अगर तिकीट दिली तर खूप बरं राहील, एवढंच मी खरं आहे तर ते आमच्या विधानसभेचे नेते आहेत, विधानसभेचे उमेदवार आहेत, आमचे पण नेते आहेत। आम्ही त्यांना नेता म्हणून समजतो आणि त्यांना तिकीट या नगरपंचायतची
पाहिजे नाही. या गावात 4 लोक आणखी नगरपंचायतच्या अध्यक्षाची उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. त्या 4 लोकांमधून कुणालाही उमेदवारी देण्यात यावी एवढंच मी बोलतो.